खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या एका डोंगरकडच्या पवित्र गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात एक लहानशी गोंडस मुलगी होती, सुमती. तिचं नाव जसं तसं तिचं मन नेहमी दुसऱ्यांच्या भल्यासाठी विचार करणारी. सुमती लहानपणापासूनच खूप धार्मिक होती. घरात फारशी संपत्ती नव्हती, पण तिच्या आईने तिला शिकवलं होतं, संपत्ती म्हणजे फक्त पैसाच नाही, लक्ष्मी म्हणजे पुण्य, शुद्ध आहार विहार आणि भक्ती. सुमतीने हे मनापासून स्वीकारले. एका शुक्रवारी गावातील मंदिरात महालक्ष्मी पूजन सुरू होतं. सुमतीची आई म्हणाली, बाळा, दर शुक्रवारची सकाळ लक्ष्मी मातेच्या नामस्मरणाने आणि व्रताने सुरुवात कर. देवी प्रसन्न होते. त्या दिवसापासून सुमती दर शुक्रवारी सकाळी उठून अंगणात झाडू घाली, सुंदर रांगोळी काढी आणि छोटा तांब्याचा दिवा लावून लक्ष्मीमातेची प्रार्थना करी. ती केवळ प्रार्थना करत नसे, तर आपल्या छोट्या हातांनी शेजाऱ्यांना मदत करी, गरिबांना फळं वाटी आणि दिवसातील एक वेळचं अन्न गुरांना द्यायची. पावसाळा आला आणि गावात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं. सुमतीचं घर गळायला लागलं. वडिलांचा रोजगार बंद झाला. खायला अन्न कमी झालं. आईने म्हणालं, सुमती, तूही आता व्रत थांबव. उपास करत राहशील तर तब्येत बिघडेल. सुमती मात्र हसून म्हणाली, आई, लक्ष्मी मातेचं नाव घेणं हेच तर माझं बळ आहे. तिचं नाव घेतलं की भूकसुद्धा वाटत नाही. ती दर शुक्रवारचं व्रत करत राहिली. अंगण झाडायचं, तुलसीपुढे दिवा लावायचा आणि ओल्या हाताने अष्टगंधानं देवीची अर्चना करायची. एक रात्री उपास करून सुमती झोपली होती. तिला एक तेजस्वी स्वप्न पडलं. एक दिव्य तेज प्रकट झालं. त्या तेजातून एक सुंदर स्त्री प्रकट झाली. 4 भुजा, कमलहस्त, रत्नांनी भरलेली साडी. ती होती देवी लक्ष्मी. सुमतीची डोळ्यात आश्चर्य आणि आनंद दाटला. लक्ष्मी माता म्हणाली, सुमती, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न आहे. तू धन नसतानाही मला मनापासून पूजलेस. तुझं हे व्रत श्रद्धेचं आणि निरपेक्षतेचं आहे. उद्या सकाळी तुला एक सुवर्ण कलश मिळेल. तो केवळ संपत्तीच नाही, तर तुझं आयुष्यच बदलवेल. सुमती दचकून उठली, पण मन खूप शांत आणि आनंदी होतं. सकाळी ती नदीवर गेली. तिच्या डोळ्यात अजूनही स्वप्नाचं तेज होतं. पाणी भरताना तिच्या हाती एका झुडुपाजवळ एक लहानसा कलश लागला, पूर्ण सोनेरी. त्यावर कोरलेल्या कमळाच्या आकृती. आईला दाखवताच कलशात धन, रत्ने आणि एक चिठ्ठी होती. हे तुझ्या भक्तीचं फळ आहे. या घरात आता लक्ष्मीचा वास आहे. सुमतीचा संसार पालटला. पण ती पूर्वी